पुढची बातमी आपण पाहूयात। धुळे जिल्हा रुग्णालयाचं 4 वर्षापासून ऑडिटच झालेलं नाहीये। रुग्णालयाचं ऑडिट 2022 नंतर झालंच नसल्याचं वास्तव आता समोर आलंय। वारंवार संबंधित विभागासोबत संपर्क साधून देखील कोणताही प्रतिसाद दिला जात नाहीये। आरोग्य अधिकाऱ्यांनी आता खंत व्यक्त केली आहे। धुळे जिल्हा रुग्णालयाचं तात्काळ ऑडिट होणं गरजेचं असल्याचं देखील आता अधिकाऱ्यांनी म्हटलंय। जिल्हा रुग्णालय अधिकाऱ्यांची ही मागणी आहे, तर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आता या संदर्भात खंतही व्यक्त केली आहे। फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ह्या दोन गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या। रेक्टिफिकेशन करून 2023 ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉइंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाळं ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे। तर आम्ही दरवर्षी त्याच्यासाठी पत्र देत असतो की आम्हाला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून मिळावं, जेणेकरून बेबींना आणि काही प्रॉब्लेम येणार नाही इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड NICU मध्ये।